नमस्कार. मी कृष्णा. आज आपण व.पु. काळे यांचं माझा माझ्यापाशी या पुस्तकाचा भाग 4 पाहणार आहोत. या पुस्तकामध्ये पार्टनर, अमर चित्रपट, सोनं लुटवणारा सोना आणि आमच्यावर लिहू नका या 4 विषयी आपण प्रकाश टाकणार आहोत. पहिला आहे पार्टनर. पार्टनर ही कादंबरी व.पु. काळेंची अतिशय गाजलेली कादंबरी. या कादंबरीमध्ये भरपूर आवृत्त्या निघाल्या, अगणित पुस्तकं विकली गेली. त्यावेळेस व.पु. काळेंची मुलाखत घेताना विचारलं, पार्टनर ही तुमची आत्मकथा आहे का? त्यावेळेस ते म्हणाले, एक आत्मकथा म्हणा किंवा मग घराघरामधली एक कहाणी. घराघरातली कहाणी कसं, 2 सख्या भावंडांमध्ये डावं उजवं करतात आई वडील. कशासाठी करतात, का करतात, या प्रश्नांचं उत्तर त्या आई वडिलांनाही कळत नाही आणि त्या मुलांनाही कळत नाही. तर ही याविषयीची असलेली व्यथा आणि कथा नाटक लिहिलं गेलं. रंगमंचावर ते नाटक सादर केलं गेलं आणि दिलीप कोलटकर यांनी ते व्यावसायिक पातळीवर इतकं यशस्वी झालं नाही, पण तरी व.पु. काळेंना याचं समाधान मिळालं. पण ज्यावेळेस याच पार्टनर पुस्तकावर दूरदर्शनवर एक मालिका चित्रित झाली, विक्रम गोखले हे पार्टनरच्या भूमिकेत होते, पण तरी सुद्धा या पार्टनर मालिकेनं या पार्टनर कादंबरीची पार वाट लावून टाकली असं व.पु. काळेंना वाटतं. त्यानंतर अमर चित्रपट कुंकू नावाचा चित्रपट, याविषयी व.पु. काळेंनी या चित्रपटामध्ये लिहिलेले. म्हणजे चित्रपट पाहून आले तरीही चित्रपटगृहात संपला, पण मनामध्ये चित्रपट सुरू झाला असं व.पु. काळेंना वाटतं. म्हातारा नवरा आणि तरुण नवरी म्हणजे जरट कुमारी संवेदनशील विषय या चित्रपटामध्ये हाताळला गेलेला होता. तर कशा पद्धतीनं, म्हणजे त्या तरुण मुलीचं तिचा मामा, आई वडील स्वर्गवासी झालेले असल्यामुळं मामा काय करतो की त्या तरुण भाचीच फसवून पैशाच्या मोहापायी एका म्हाताऱ्या नवऱ्यासोबत लग्न लावून देतो. आणि ज्यावेळी त्या मुलीला कळतं की माझा नवरा तर म्हातारा आहे, मग ती बंड करून उठते, पेटून उठते आणि तिथून त्या नवरा बायकोमध्ये संघर्ष सुरू होतो. आणि ती खडसावून विचारते की स्वतःच्या नातीला शोभेल अशा मुलीसोबत तुम्ही लग्न केलं, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. नवऱ्याला पश्चाताप होतो आणि मग यातून मुक्तता करायची, तर कसं मुक्तता करू शकतो आपण, तर आत्महत्या करूनच यातून मुक्तता होऊ शकेल असं त्यांना वाटतं आणि ते आत्महत्या करायला निघतात. तर असा हा संवेदनशील विषय यात की प्रत्येकाच्या समोर नतमस्तक व्हावं वाटतं, अशा पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. याचं छायाचित्रण केलेले सुद्धा तितक्याच ताकदीनं छायाचित्रण केलेलं आहे. याचं दिग्दर्शन केलेले व्ही. शांताराम यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि हा कुंकू चित्रपट काळाच्या ओघामध्ये अमर होऊन राहील, तो लय पावणार नाही असं व.पु.ना वाटतं. त्यानंतर सोनं लुटवणारा सोना. लहान व्रात्य खोडकर नास्तिक असलेला दीनानाथ ज्या काम करून कष्ट करून हळूहळू त्यात बदल कसा होत जातो आणि डॉक्टर दीनानाथ होतो. दीनानाथाला माणसं भेटत जातात आणि तो डॉक्टर बनतो. डॉक्टर बनल्यानंतरही मी डॉक्टर झालो असा अहंकार, पण हरिकाका महाराज यांच्या सानिध्यात दीनानाथ येतो आणि त्याचा कायापालट होऊन जातो. म्हणजे हरिकाका महाराज स्वतःच ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर दीनानाथांकडे येतात. दीनानाथ म्हणतात की मी तुमचं ऑपरेशन करणार नाही, कारण की मी नवीन आहे. त्यावेळेस हरिकाका महाराज म्हणतात, मग तुम्ही कधी शिकायचं, करा, तुम्ही हे करणारच नाही, मी तुमच्याकडून हे करवून घेणार आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्या सर्वसामान्य आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण म्हणतो की मी ही गोष्ट करणार आहे, मी ही गोष्ट करणार आहे, त्यावेळेस आपल्या ध्यानीमनेही नसतं की ती आपण गोष्ट करणारच नाही, आपल्याकडून करून घेणारा कोणीतरी दुसराच असतो. घनश्यामदास बिर्ला त्यानंतर एका ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये डॉक्टर दीनानाथ अपार कष्ट करतात, काम करतात, तिथले गोर गरीब दीन दुबळे यांची सेवा करतात. आणि आता डॉक्टर दीनानाथ हे फक्त व्यावसायिक डॉक्टर राहत नाही, तर आता ते सर्वांच्या मनावर शल्यचिकित्सा करणारे डॉक्टर बनून जातात. ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, तुकारामांची गाथा, संत दासबोधांची निरूपण, प्रवचन देत आता ते सोनं लुटवणारे बनून गेलेले आहेत आणि या सर्व जनतेसाठी ते दैवत ठरलेले आहेत. असे हे डॉक्टर दीनानाथ. यानंतर आमच्यावर लिहू नका असे म्हणणारे डॉक्टर दावल. म्हणजे व्यवसायानं अॅनेस्थीसिया स्पेशलिस्ट,
देण्यापेक्षा भूल दिल्यानंतर त्यातून बाहेर आणण्याचं कौशल्य हे एनेस्थीसिया स्पेशालिस्ट यांच्याकडे असावं लागतं. न्यूरोसर्जन विभागामध्ये 2 दशक काम केला या डॉक्टर दावलांनी, आणि हे काम केल्यानंतर त्यांनी अगणित पैसा कमवता आला असता, पण ते त्यांनी काही कमवलं नाही. वपूंचा आणि डॉक्टर दावलांचा संपर्क कस काय आला, तर वपूंच्या पत्नीला ब्रेन ट्यूमर झालेला होता, त्याचं ऑपरेशन करायचं होतं आणि ऑपरेशन करून त्यांनी ठीक केलं. पण काही दिवसानंतर वपूंच्या पत्नी गेल्या. त्यावेळेस एकाकीपणा वपूंना खायला उठायचा. ते डॉक्टर दावलांना भेटायचे आणि म्हणायचे, मला माझी पत्नी हवी आहे यार. डॉक्टर दावल देऊ शकणार नव्हते. वपू काळे घेऊ शकणार नव्हते, त्यांना ती मिळणारही नव्हती. ज्यानं दिली होती त्या परमेश्वरानं खंडणी वसूल करावी या पद्धतीनं ती घेऊन गेली. पण वपू काळे आणि डॉक्टर दावल यांचे जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले. डॉक्टर दावल हे कसे होते? कलाकार, स्वतःच्या हातानं बासरी बनवणारा, चित्र काढणारा कलाकार, स्वतःच्या हातानं वस्तू बनवणारा, खुर्ची बनवणारा, असा हा एक सुतार काम करणारा माणूस, बासरी वाजवणारा कलाकार, स्वतःच्या हातानं रंगकाम करणारा, अतिशय उत्कृष्ट चित्र बनवणारा चित्रकार, आणि तरीही ते म्हणायचे मला काही जमत नाही. म्हणजे असं आहे हे डॉक्टर दावल. म्हणजे ज्यावेळेस त्यांचं लग्न होत होतं त्यावेळेस ते त्या मुलीला म्हणाले होते की फक्त ऐशो आरामासाठी जर तुला माझ्या आयुष्यात यायचं असेल तर येऊ नको, फक्त आणि फक्त साध्या सुध्या पद्धतीनं जर आयुष्य तुला जगायचं असेल तर तू माझ्या आयुष्यात येऊ शकशील, असं म्हणणारे हे डॉक्टर दावल. स्त्री मुक्ती चळवळ ज्यावेळेस तिथं लेफ्टिस्ट, राईटिस्ट, मार्क्सवाद ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या, त्यावेळेस स्त्री मुक्ती चळवळीतून त्यांनी बाजूला पाय काढून घेतला. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या चळवळीतून ते हळूहळू बाहेर पडले. त्यांचं स्वतःचं म्हणणं असं होतं की एकही इम्पोर्टेड वस्तू त्यांनी स्वतःच्या घरामध्ये वापरली नाही. कारण की एकदा ते असेच पार्टीला गेलेले असता, काही लोकांमध्ये चर्चा होती की कालचा माल चांगला नव्हता, उद्याचा माल कसा आहे, आजचा माल कसा आहे, आणि मग ते माल म्हणजे त्यावेळेस ती मुलगी हे ज्यावेळेस त्यांना कळालं त्यावेळेस त्यांनी एकही परदेशी वस्तू घ्यायची नाही, बंपकपणा करायचा नाही, खर्चिक ज्या ठिकाणी कार्यक्रम आहेत तिथं जायचं नाही असं त्यांनी ठरवून टाकलं. कारण की त्यांना असं वाटलं की एक वस्तू ज्यावेळेस बाहेरची येते त्यावेळेस भारतातली एक मुलगी विकली जात आहे असं वाटलं, आणि त्यांनी या सर्व गोष्टीचा त्याग करायचा ठरवलं. शेवटी ते वपूंना म्हणाले की हे चळवळी, संघटना ह्या सर्व मी सोडून देणार आहे, यातून समाजसेवा घडतच नाहीये. आता एकट्याला झेपेल, एकट्यानं होऊ शकेल अशी आणि फक्त अशीच मी समाजसेवा करेल. म्हणून किहीमच्या उघड्या बोडक्या डोंगरावर त्यांनी निसर्गाची उधळण करायचं ठरवलं. तिथल्याच मुलांकडून बिया विकत घेऊन तिथं लावून आता निसर्गाच घेतलेलं निसर्गाला द्यायचं, ऑक्सिजन सर्वत्र पसरवून टाकायचा असा विचार करणारा हा डॉक्टर दावल. याविषयी वपू काळेंनी हा जो लेख आहे आमच्यावर लिहू नका यार, हा लेख लिहिलेला आहे. आपल्या सर्वांना यातले विचार कसे वाटतात हे माझ्यापर्यंत नक्की कळवा. आपल्याला हे चॅनल जर आवडलं असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा परत उद्या भेटू नवीन विचारांना. जय हिंद.